बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील अज्ञात महिलेचा मृत्यू प्रकरणाची बातमी आमदार रोहित पवारांकडून विधानसभेत पोलिसांवर गंभीर आरोप। घटनेसंबंधित सर्व पोलीस अधिकारी निलंबित केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। सापडलेला मृतदेह कुणाचा आहे हे 3 महिने होऊनही अद्याप स्पष्ट झालेलं नाही। जळगाव जामोदमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला। त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता, तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं। क्राइम सहित सगळे PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे। पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल। आणि हे जे काही पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली जाईल। या संदर्भातली विभागीय चौकशी देखील 3 महिन्यात पूर्ण केली जाईल।